नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभप्रभात। आज आपण निघालोय मुंबईला। मी आता ॲक्च्युली भट्टीवाडी करूळ माझ्या मामाच्या घरी आहे। ते तुम्हाला पाठी दिसतंय, ते मामाचं घर आहे। आता आपण इथून वैभववाडीला जाणार। वैभववाडीवरून मांडवी आहे आपली आणि 12ची ट्रेन आहे ती। सो आम्ही आता निघू वैभववाडीसाठी। वैभववाडीवरून मग मुंबई। तुम्हाला संपूर्ण ट्रेनचा प्रवास दाखवतो। तो मामा आहे तिथे, फोनवर बोलतोय। तर मामाचं घर दाखवतो जरा। करूळ भट्टीवाडी जो करूळ घाटातून रोड जातो, त्या घाट पायथ्याशीच भट्टीवाडी गाव आहे। ॲक्च्युली करूळ गाव त्यातली वाडी भट्टीवाडी। सो तिथे हे मामाचं घर आहे। हा रोड टचच घर आहे। आयतेवर वाडीत गेला, तिथून खाली टिट्यावर म्हणजे मेन रोडला जाण्यासाठी रस्ता आहे। मस्त असं डोंगरातच आहे। इथे 2-3 घरं आहेत अजून। सो खूप हवा सुटली आहे ॲक्च्युली आता, बघू शकता। ह्या पट्ट्यामध्ये खूप हवा असते, जानेवारी, डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च 3 महिने। हे आंब्याचं झाड आहे, लागलेत आंबे बऱ्यापैकी त्याला। दिसत असतील तुम्हाला, म्हणजे अजून कैऱ्याच आहेत, पिकले नाही आहेत। 9 वाजलेत। आता वैभववाडीला निघतोय आपण। 12ची ट्रेन आहे। सो पहिले आपण वैभववाडी बाजारपेठेत थोडा वेळ थांबू मामाच्या दुकानात, आणि तिथून ॲक्च्युली एका ठिकाणी जायचं आहे, ते काम करू आणि त्याच्यानंतर मग रेल्वे स्टेशन। सो बघू तुम्हाला किती काय काय दाखवता येते, वैभववाडीतून निघालो आहे आता रेल्वे स्टेशनकडे। मध्येच आहे ॲक्च्युली, जातानामध्ये एक रेल्वे फाटक लागतं। सो तिथे ते फाटक पडलं आहे। सो कुठली तरी ट्रेन पास होत असेल, तर कुठली ट्रेन आहे काय माहीत नाही। 10:30 वाजलेत, 10:30-11। तर मे बी तुतारी असेल, नाहीतर कुठली तरी असेल एखादी। हे इकडे रस्त्याचं काम चालू आहे ॲक्च्युली। या ब्रिजच्या खालून बायपास जाणार आहे, तो बघा तिथे टनेल दिसतोय तुम्हाला। तिथून हा रोड जाणार आहे, म्हणजे नवीन रोड होणार आहे तो। हा इकडचा जो वरचा म्हणजे हा जो फाटकचा जो हे आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल। ट्रेनच्या खालूनच डायरेक्ट रोड जाणार आहे। आता कुठून ट्रेन येते, मुंबईवरून येते की गोव्यावरून येते, ते आता आल्यावरच कळेल। मुंबई साईडवर येणारी अरे वा, वंदे भारतच आहे। वंदे भारत मुंबई गोवा। तिचा टाईम आहे कणकवलीला 11 वाजताचा। सो आता टायमातच आहे, म्हणजे कणकवलीला पोहोचेल। आता पुढच्या 15 मिनटात ट्रेन कणकवलीला पोहोचेल। आता फाटक ओपन होईल, तो निघूया आपण। चला गाडीत बसू, निघू। आली बघ ना किती वेळात। 11 वाजेपर्यंत, 11:15चं टायमिंग आहे। 5 तासात येते। ठीक आहे। सगळे रेल्वे स्टेशन सुधारले, पण वैभववाडी काय अजून सुधारलं नाही। सगळे असे नवीन नवीन बनवले, वैभववाडी अजून जुनच आहे। आलोय आपण वैभववाडी रेल्वे स्टेशन। खूप गर्दी आहे आज, 22 मार्च। 11:50 झालेत। गाडी 20 मिनटं लेट आहे।
आता कणकवलीला अजून आली नाही आहे, कोरसलाच आहे. बघू शकता किती गर्दी आहे आणि बाहेर ऊन पण एवढं आहे की कोण प्लॅटफॉर्मवर नाही गेले, त्यामुळे या पॅसेजमध्येच बऱ्यापैकी लोक थांबली आहेत. बसायला सुद्धा जागा नाही आहे. आईला वेटिंग रूममध्ये बसवलं आहे. तिला म्हटलं तिथे बस, बाहेर काय कुठे जागा नाही आहे. बघू शकता किती कडक ऊन आहे, त्यामुळे लोक कोण बाहेर जात नाही आहे. प्लॅटफॉर्मवर एक अर्धा तास आधी जाऊन बसण्यात पण काही मतलब नाही आहे. हे वैभववाडी रेल्वे स्टेशन. पहिलं एकच प्लॅटफॉर्म होतं हे, आता समोरचं सुद्धा बनवलं आहे. तिथे अजून सहसा ट्रेन माहीत नाही लागतात की नाही, पण मोस्टली ज्या वैभववाडीला थांबणाऱ्या ट्रेन आहेत त्या ह्या साईडलाच येतात. त्या साईडला मे बी क्रॉसिंगमध्ये थांबत असेल, कारण की ब्रिज तर झालं आहे तसा, पण एकटिकच आहे ते. केवढी कोकणात येताना लोक काय सामान थोडं आणत नाहीत, भरपूर आणतात. ठीक आहे, ट्रेनला अजून आहेत 20-25 मिनटं. मग ट्रेन आली की तुम्हाला पुढचा ट्रेनचा प्रवास दाखवतो. ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आहे. सो आता 5 मिनटात ट्रेन येईल. 5 मिनटात काय 2 मिनटातच येईल. ती बघा दिसते ट्रेन, तुम्हाला दिसते का? ट्रेन आलेली आहे. सो 20-25 मिनटं लेट आहे, पण तेवढं कवर करते ती मुंबईला जाईपर्यंत. सो चला आता ट्रेनमध्ये चढूया. आई बसले इथे, सामान आहे एवढं आणि गर्दीसुद्धा खूप आहे. चला आता ट्रेन आलीच आहे, सो चढल्यावर दाखवतो तुम्हाला. सो ट्रेन निघाली आपली वैभववाडीवरून, आता राजापूरला थांबेल. सीट बाय सीट सगळी लोक आहेत, ट्रेनमध्ये गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. TC काय अजून आला नाही, पण सीट बाय सीट सगळी ट्रेन फुल आहे. आडवली आलं. राजापूर दाखवायला मिळालं नाही मला, जरा ते सामानाच्याच गडबडीत होतो आणि TC वगैरे आला होता, त्यामुळे दाखवायला नाही मिळालं. सो हे आडवली आलं आहे. आता आडवलीला पण आहे बऱ्यापैकी गर्दी, जबरदस्त ऊन लागतं आहे. डोळे उघडत नाही उन्हामध्ये, एवढं कडक ऊन पडलं आहे. 1:30 वाजला आहे. गाडी तशी टायमावर आहे, बघू शकता 13:24. 1:30ला 5 मिनटं. हे असं इथे स्टेशन आहे, उंचावर आहे. आपली इथे जबरदस्त ऊन आहे, डोळेच उघडत नाही आहे. तसं एक बारीक करून बघावं लागतंय. आता बघू इथे सिग्नलला थांबते की निघते. बाहेर उभं नाही राहत आहे, आताच यावं लागलं, खूपच ऊन लागतं. टोपी वगैरे काहीच नाही, मी गॉगल पण नाही आणलं. क्रॉसिंग आहे बहुतेक, थांबले म्हणजे. मालगाडी आली आहे समोरून, एक क्रॉसिंगला लागली होती ती. अजून आपण आडवली स्टेशनलाच आहे आणि इथे पाठीसुद्धा एक ट्रेन लागली आहे. आता मला कळत नाही तिला पुढे करतायत की काय. झूम होत आहे का, दिसत असेल तुम्हाला तर. ती बघा तिथे सुद्धा एक ट्रेन लागलेलीच आहे. मग आता तिला पुढे करतायत की काय कळत नाही आहे. ती बघा दिसते, ब्लर झाली असेल स्क्रीन. सो आता ही तर इथे थांबली आहे. मग आता पाटचीला जर पुढे काढली तर मला वाटतं अजून आपली ट्रेन इथे 15 मिनटं थांबेल. 15 ते 20 मिनटं इथेच जाईल. तसं रत्नागिरीला पोचायचा टाईम इथं 2:30 आहे. सो तेवढा टाईम करणार. अनाउन्समेंट पण झाली. कुठली ट्रेन आहे काय माहिती एवढी हाय स्पीड. बहुतेक दिल्लीवाली असणार, त्यासाठी तिला थांबवून ठेवलं असणार. लॉंग रूटची असणार ती.
लॉंग रूटची असली ॲक्च्युली म्हणून काय प्रॉब्लेम झालं. मी म्हणजे मांडवी कोकण कन्या रेग्युलर गाड्यांना कधी साईडला करून असं पाठून कधी पुढे गाडी काढलेली कधी बघितली नव्हती. आपलं जादा स्पेशल गाड्या किंवा दिवा सावंतवाडी त्याच्यावेळी असं करतात, पण मांडवीला साईडला करून पाठून गाडी पुढे काढतात पहिल्यांदाच बघतोय बाबा मी. बोललो होतो तुम्हाला तीच आहे हजरत निजामुद्दीन दिल्ली. छावणी एक्सप्रेस, छटाणी एक्सप्रेस काहीतरी नाव होतं. आता बघू आपल्या ट्रेनला कधी सोडतायत. आधी 15 मिनटं होत आली, ट्रेन इथेच थांबून आहे अजून. बघू आता. पाठची सुद्धा गेली, पुढची सुद्धा क्रॉसिंगला लागली. आता किती वेळाने सिग्नल देत आहेत काय माहिती. शेड आहे म्हणून बरं आहे, जरा बरं वाटतंय. नाहीतर बघा एकदम कडक ऊन आहे. जेवायला आहे मित्रांनो, जेवायला बसलो. गाडी अजून इथे अडवलीलाच आहे, अडवलीलाच ट्रेन अडवली अजून आमची. सो तोपर्यंत जेवून घे. मामाने मामीने पुरणपोळी आणि भाकरी दिल्या, त्याच्याबरोबर मासे आहेत गावचे. मी तर काय खाणार नाही, आईच खाईल ते. तर मी आपलं पुरणपोळी खातो. चला या जेवायला. रत्नागिरी येते आता. स्टेशनला लागते ट्रेन. रत्नागिरी आली की एक सुक्या मच्छीचा वास येत असतो. ओळखून जायची की रत्नागिरी आली. वाटतं प्लॅटफॉर्म 3ला लागले रत्नागिरी. गर्दी आहे हिला पण रत्नागिरीला. समोर लागले ती मंगला लक्षद्वीप, मंगला एक्सप्रेस. एर्नाकुलमला चालले. हजरत निजामुद्दीनवरून आली आहे. ठीक आहे, आपला वायपुडीला थांबत नाही. रत्नागिरीला बॅक होते ट्रेन. चांगलीच गर्दी आहे. एवढे उरले सुरलेले सगळे रत्नागिरीला आले. बरोबर 2:30 वाजता रत्नागिरीला आली आहे ट्रेन. म्हणजे तसा टायमिंगवरच आहे, जरी मध्ये थांबली तरी. मंगला ट्रेन निघाली. गर्दी आहे जनरल डब्याला सुद्धा. रत्नागिरीला एवढी गर्दी आहे म्हटल्यावर येताना गर्दीच असणार. रत्नागिरीला बऱ्यापैकी ट्रेन खाली होते. त्याला आपल्याला पण सिग्नल दिलाय रत्नागिरीवरून. सो आपली ट्रेन पण निघेल आता 2 मिनिटात. संगमेश्वर स्टेशन 3:15 वाजता आले. निघाली संगमेश्वर रोड. चिपळूण 4ला 10 मिनिटं आहेत आणि चिपळूणला पोहोचलोय आपण. चिपळूणला खूप गर्दी झाली आहे. विदाऊट रिझर्वेशन पण दिसले. त्यामुळे आता मग आता चिपळूण खेड अशीच गर्दी होणार आहे. खेड स्टेशन तिथे पण खूप गर्दी आहे. जनरल डब्यामध्ये तर हालत बेकारच होत असेल, कारण की रिझर्वेशन डब्यालाच
लोक आता एवढे चढलं की खाली वगैरे बसले. सो जनरल डब्यात तर बाबा जागा स्टेशन. गोव्याला काय गाडी थांबत नाही, पहिले थांबायची वाटतं पण आता थांबत नाही. गोवा हायवे. जिटेला आले. आता खूपच टाईमपास करत चालले. टायमावर असल्यामुळे पुढे ती दिवा पॅसेंजर म्हणजे सिंधुदुर्ग एक्सप्रेस आहे ती पुढे आहे आणि तिच्या पुढे काढत नाही आहेत ही ट्रेन आणि ती प्रत्येक स्टॉप घेत चालली. त्यामुळे ही ट्रेन पण हळूहळू तिच्या पाठून जाणार. तिचा टायमिंग आहे पनवेलचा 6:45चा आणि हिचा टाईम आहे 7चा. त्यामुळे पहिले तिलाच काढणार आणि नंतर हिला हळूहळू तिच्या पाठून येणार. त्यामुळे कधी कधी ट्रेन लवकर आलेला सुद्धा प्रॉब्लेम असतो. चला हळूहळू जाऊया. उतरलो ठाण्याला. ट्रेनने खूपच टाईमपास केला, म्हणजे पनवेलनंतर जो टाईमपास केला म्हणजे पनवेलच्या आधीपासूनच सुरू झाला पण एवढा टाईमपास केला. आता जवळपास मला 9 वाजलेत उतरायला आणि एवढं सामान आहे, गर्दी, सगळीच लोकं कंटाळली. ठाणा स्टेशनच्या पाठी जवळपास अर्धा तास थांबली. 8:30ला बरोबर ठाण्याला टच झाली असती पण तिथे 15 मिनिट जवळपास अर्धा तास थांबली. तर 9 वाजले. कंटाळा दिला. चला तर मग हा ब्लॉग इथेच संपवतो. मांडवी ही बघा निघते आता प्लॅटफॉर्म नंबर 8वरून आणि मी पण आता घरी जातो भांडूपला. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.